नंतर एक कृषी गाथा सांगली जिल्ह्यातून। आष्ट्याचे जगन्नाथ मिरजकर 3 महिन्यांपूर्वी मोठ्या अडचणीत आले, कारण ज्या केळीसाठी जमीन तयार केली काही कारणास्तव त्या केळीची रोपं नर्सरीतून मिळालीच नाहीत। ही रोपं मिळण्यासाठी 2 महिने थांबावं लागणार म्हटल्यावर त्यांना धडकीच भरली। मात्र इतक्यात त्यांना कमी कालावधीत शाश्वत उत्पन्न देणाऱ्या बीट पिकाचा पर्याय सुचला आणि पुढे काय झालं पाहूयात। एकरभरात पसरलेली लाल भडक बीटाची शेती आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या जगन्नाथ मिरजकर यांची। जगन्नाथ यांची आष्टा शिवारातील अंकलखोप इथे 13 एकर जमीन आहे। यात ते ऊस, सोयाबीन, हळद आणि केळी अशी पिकं घेतात। यंदा जून महिन्यात त्यांना 1 एकरात केळीची लागवड करायची होती। यासाठी त्यांनी जमिनीची नांगरट करून घेतली। त्यात 8 ट्रॉली चांगलं कुजलेलं शेणखत घातलं। मात्र केळीची रोपं वेळेत न आल्यामुळे त्यांनी याच जमिनीत कमी कालावधीच्या बीट लागवडीचा निर्णय घेतला। ह्या प्लॉटमध्ये केळी लावायचं नियोजन होतं, परंतु रोपं मिळायला विलंब लागणार होता। 3-4 महिन्यानंतर रोपं मिळणार होती, म्हणून तोपर्यंत हे कमी दिवसाचं कमी पिरियडमध्ये येणारं पीक आम्ही निवडलं, बीट। बीट लागवडीपूर्वी जगन्नाथ यांनी केळीसाठी तयार केलेल्या सरींच्या दोन्ही बाजूला 3 फुटांचं अंतर सोडून ठिबकच्या लॅटरल अंथरल्या आणि 13 जूनला महिको कंपनीचं बीटाचं बियाणं आणून त्यांनी 1 फुटाचं अंतर सोडून लागवड केली। दररोज ठिबकमधून पाणी दिलं तर आठवड्यातून एकदा एकरी 5 किलो प्रमाणे ठिबकमधून विद्राव्य खतं दिली आणि काही दिवसातच रोपांची उगवण झाली। केळी लावायच्या दृष्टीनं उभी आडवी नांगरट करून कंपोस्ट खत, शेणखत वगैरे घालून जमीन तयार केलेली होती। त्यानंतर हे नियोजन बदलल्यानंतर त्याला 3 फूट अंतरावर नेटाफेम कंपनीचं लॅटरल टाकून घेतलं आणि त्यानंतर त्या लॅटरलच्या दोन्ही बाजूला 2 बियाणात 7 इंच अंतर ठेवून प्रत्येक ठिकाणी 1-1 बियाणं असं टोकन करून घेतलं। आतापर्यंत त्याला आठवड्याला 5 किलो 1261 सुरुवातीला दिलं, त्यानंतर आठवड्यातनं एक वेळ 13-0-45 आणि आता लास्टला 0-0-50 ही ड्रिपची खतं त्याला देत राहिलो। या पिकावर पहिल्यांदा थोडासा अळीचा प्रादुर्भाव वाटला, म्हणून क्लोरोपायरिफॉस घेतलं, त्याच्याबरोबर 22 वगैरे बुरशीनाशक पण घेतलं, टॉनिक पण घेतलं। त्यानंतर चांगली वाढ झाली त्याची। आता रोगराई काय, त्याला कीड वगैरे काही नाही। बीट हे साधारणतः 75 दिवसात काढणीस येतं। मात्र शेणखताची मात्रा आणि गरजेनुसार रासायनिक खतांचा वापर यामुळे अवघ्या 55 दिवसात बीट काढणीस आलं। मजूर सध्या 300 ते 400 ग्रॅम वजनाच्या बीटाची काढणी करतायत। हे बीट चिखलाने माखलेले असतात, त्यामुळे जवळच असलेल्या हौदावर आणून हे स्वच्छ केले जातात। यानंतर उसाच्या पाल्यावर 50 बीट ठेवून त्याचं पॅकिंग केलं जातं आणि बाजारात विक्रीसाठी पाठवले जातात। जगन्नाथ यांनी आतापर्यंत 100 बंडल बीट म्हणजेच 5000 बीट बाजारात विक्रीसाठी पाठवलेत। सध्या श्रावण महिना सुरू असल्याने बीटाला मोठी मागणी आहे। एका बीटाला सध्या सरासरी 5 रुपयांचा दर मिळतोय, म्हणजेच यातून त्यांना 25,000चं उत्पन्न मिळालंय। 1 एकरातून अजून 35 ते 40,000 बीटांचं उत्पादन जगन्नाथ यांना अपेक्षित आहे। सध्याचाच दर टिकून राहिल्यास जगन्नाथ यांना 2 लाखांचं उत्पन्न मिळेल। बियाणं, खतं, मजुरी आणि वाहतूक असा मिळून त्यांना आतापर्यंत 15,000चा खर्च आलाय। म्हणजेच यंदा या बीट पिकातून त्यांना 2 ते 2.25 लाख निव्वळ उत्पन्नाची अपेक्षा आहे। 1 एकराचा प्लॉट आहे, तर याच्यात साधारण 35 ते 40,000 गड्डे निघतील असा आमचा अंदाज आहे। जसजसे ती 300-400 ग्रॅमचे होतील तशी दररोज आमची काढणी चालू आहे। त्यानंतर पाठीमागे राहणारा माल पण आणि नंतर मोठा होईल तसा आम्ही ज्या त्यावेळी काढून पाठवणार आहे। 3 महिन्यापर्यंत पूर्ण काढणी होईल आणि त्याच्यातून मला साधारण 1.5 ते 2 लाख रुपये उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे। केळीच्या रोपांना उशीर होतोय हे पाहून जगन्नाथ यांनी प्रसंगावधान राखलं। जमीन मोकळी ठेवण्यापेक्षा त्यात कमी कालावधीचा शाश्वत नफा देणाऱ्या बीट पिकाची लागवड केली। यामुळे अवघ्या 2 ते 2.5 महिन्यात त्यांना 2 लाखांचा नफा झालाय। एकरभरात पसरलेलं हे बीट जगन्नाथ यांच्या शेती नियोजनाचं उत्तम उदाहरण ठरलंय। चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, सांगली।